जेणेकरून कुठलाही प्रेक्षक खेळाडू जर तुम्हाला तुमच्यावर आढळला तर इजा होणार नाही याची आपण दक्षता घ्या आणि चेंडू त्याला थांबवण्यामध्ये खूप चांगली मदत मिळेल. अतिशय मोठा मॅच आपल्या समोर येतोय. सर्वांच्या हृदय राजेश सोरटे आपण बघतोय. अतिशय सुरेख पहिला चेंडू मात्र क्लिंग बोल्ड केला गेलाय. न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. रुपेश राईट आर्म ओव्हर द विकेट. वेळेला अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र ओ डायरेक्ट हिट. मात्र वेगवान रनिंग बिटवीन द विकेट. चीकी रन. बिलाल शेख मात्र थोडीशी जोखीम स्वीकारतोय आणि ते मात्र एक धाव परिपूर्ण केली जाईल. अप द मार्क बघायला मिळतोय मिस्टर रुपेश. अतिशय अप्रतिम टुर्नामेंट. एक मोठा मॅच. राजेश तिसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होईल. मुन्ना आपण बघतोय बिलाल शेख ऑन स्ट्राइक. वर्ग कडक गुणामध्ये उभे आहेत. तोच हा सामना. अतिशय सुरेख स्विच हिट केलाय. चेंडू मात्र सरळ जातोय कव्हर रिजनला. मिळेल फक्त एक धाव. धावसंख्या सिंगलने पुढे जाईल. 2. यानंतर एक मोठा सामना आहे आणि त्या मॅच मध्ये सुद्धा किरण पवार इन ऍक्शन, रजत मुंडे इन ऍक्शन आपल्याला दिसेल. मोठे दिग्गज खेळाडू दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतील. तुर्ताच राजेश गोलंदाजी मार्कवर. ओ व्हाट द बॉल. क्या कहने राजेश इस गेंद के. जैसे गेंदगिरी बाहर की तरफ काटा बदलती हुई. अद्भुत. जो कौशल्य को आपने पाया है और जिस तरह से आपने इस गेंद को डाला आत्मविश्वास के ऊपर, काफी बेहतरीन उम्दा गेंदबाजी. इस बीच अगली गेंद. इस बार स्लॉट में गेंद थी. गेंद को खेल दिया सीधा 6 रनों के लिए. मिस्टर रूपेश ऑन फायर टी से. Thank you. End of the free score. 8 runs on the board. Loss of 1 wicket. रुपेश या ठिकाणी मात्र सुरेख चेंडूला एक्झिक्यूट करतोय डीप मिडांच्या वरन. या ठिकाणी येतोय त्यांच्या फळीतनं षटकार. न्यूमॅन गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. तुषार रणदिवे गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. आपण बघतोय समोर तो बिलाल शेख. द्वंद्व मात्र या ठिकाणी प्रत्येकाची मन वेधून घेतील. आकर्षणाचं केंद्रबिंदू बनेल असे बॅटल आपण बघतोय. आमदार चषक 2022च्या या दैदिप्यमान अशा सोहळ्यामध्ये एका बाजूने तुषार रणदिवे गोलंदाजी मार्कवर फ्रंटलाईन गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये, दुसऱ्या बाजूने ऑन स्ट्राइकला बिलाल शेख. पुढचा चेंडू क्रॉस द लाईन. हॉरिझॉन्टल बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ब्लाइंड शॉट मी म्हणेन. रीड केला नव्हता चेंडू. स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. निर्धाव चेंडू. गुड स्टार्ट तुषार. 8 धावा ऑन द बोर्ड लागले जात आहेत. पुनश्च तुषार तयार होताना. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. 3 फीटच्या वरनं चेंडूला मिडॉनला मात्र एक्झिक्यूट केलाय. चेंडू सीमा रेषा पार येतो. इथे चौकार. थँक्यू. धावसंख्या जाऊन पोहोचले 12 वर. बिलाल शेख आपली आक्रमकता आणि संयम यांचं सुंदर समन्वय दाखवतोय. यावेळेला मात्र मिड ऑफला ऑफ ड्राईव्ह बघायला मिळते. कृष्णा आहे लॉंग ऑफ मध्ये. एक धाव फक्त मिळेल. धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचतोय. मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये ऊर्जेचा स्रोत निर्माण करणारा असा सामना. प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा सामना की हा सामना कोण जिंकेल आणि सुपर 8 मध्ये कुठला संघ दाखल होईल. इथे मात्र हृदयाचे ठोके वाढवतील आणि मनामध्ये प्रश्न घर करतोय की हा मॅच कोण घेऊन जाईल आपल्या बाजूने. आणि ते बघण्यासाठी मात्र आलेल्या तमाम क्रीडा रसिकांना मी मानाचा मुजरा करतोय. मिस्टर तुषार रणदिवे आपण बघतोय खूप चांगली गोलंदाजी. पुढचा चेंडू
यावेळेला टॅप करण्याचा प्रयत्न होता, डॉट बॉल आलाय, सुरेख अँगलने गोलंदाजी टाकतोय. अप्रतिम, प्रत्येक चेंडूवरतीचे आत्मसात केलेलं कौशल्य आहे ते दाखवण्यासाठी व्यासपीठ मिळतंय आणि त्या व्यासपीठाला या ठिकाणी खऱ्या अर्थाने न्याय देण्याचा प्रयत्न करतोय. सुपर, तेज तर्रार, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, मिस्टर तुषार. अप्रतिम गोलंदाजीचा प्रात्यक्षिक. धावा आहे तिथे स्कोर कार्ड वरती 13. षटक क्रमांक आहे ते दुसरं मार्गस्थ. अतिशय सुरेख शेवटच्या क्षणी मात्र कव्हर रिझनला एक्झिक्यूट केलाय चेंडू, वेगानं जाते सीमारेषेच्या जवळ. 2 धावा मिळतील. कव्हर पॉइंट मधनं आपण बघतोय धावसंख्या 2 ने आकार घेते, 15 वर जाऊन पोहोचलंय. षटक क्रमांक दुसरं इथे संपलंय. 7.50 सरासरीने धावा येतात 15. एंड ऑफ द सेकंड ओव्हर, 15 रन्स ऑन द बोर्ड. कम ऑन डिझाइन. राजू पाटील आला नावास, राजे साहेबांचा तो खास, राजू पाटील आला नावास, होते चर्चा गावागावात. एकच वादा आमचा राजू दादा. थैंक यू. एंड ऑफ द सेकेंड ओवर, 15 रन्स ऑन द बोर्ड. काफी खूबसूरत मैच और प्रशंसा करूंगा मैं हमारे प्यारे दर्शकों की, प्यारे आवाम की, जिस तरह से मैच का लुत्फ उठा रहे हैं. काफी खूबसूरत टूर्नामेंट. और इस मैदान में अगर देखेंगे तो मैदान के हर कोने कोने में, हर जर्रे जर्रे पर क्या लाजवाब क्रिकेट नजर आता हुआ. एक तरफ आशा, तमन्ना, आरजू, अभिलाषा और अपने अप्रतिम कौशल्य को दिखाने का जरिया होगा, तो दूसरी तरफ हमारे क्रीड़ा प्रेमियों के दिल के ऊपर दस्तक देने वाले मैच को परफॉर्मेंस करने का थोड़ा सा प्रेशर भी होगा. गेंदबाजी के लिए समय दीपेश को बुलाया गया है. सामने बिलाल शेख ओपनिंग के लिए है. अभी भी शांत मुद्रा में बल्लेबाजी करे, संयम के साथ में बल्लेबाजी कर रहे. और कहते हैं संयम एक युद्ध है जो अपने ही विरुद्ध है. वक्त गूंगा नहीं बस मौन है. वक्त आने पे पता चलेगा किसका कौन है. तुम्हारे पास है उसकी कद्र करना, क्योंकि आसमान के पास खुद की जमीन भी नहीं है. अपने पास 24 गेंदे, उसकी कद्र करो, अच्छी तरह से खेलो और मैच को जीतने का प्रयास करो. दीपेश को बुलाए समय गेंदबाजी के लिए. सामने बिलाल शेख, बड़ा नाम. देखना यहां पर तीसरी ओवर की पहली गेंद. इस बार स्विच हिट का प्रयास था. इस शॉट में कहा जाता है ये कभी कभी आपको आबाद करता है, कभी कभी बर्बाद, क्योंकि इस शॉट में उतना कॉन्सेंट्रेट नहीं आप करते. प्रॉपर मिडल ऑफ द गेंद कभी कभी हो जाती है. फिलहाल डॉट बॉल. अच्छी स्टार्ट में से दीपेश. इस बार स्लॉट में गेंद थी, लफ किया गेंद तो ओवर द मिड विकेट. बिलाल शेख इस समय ऑन फायर नजर आते हुए. टच अ बिग ब्लॉक, 6. थैंक यू. 21 रन स्कोर कार्ड के ऊपर. हथेली पे रखकर नसीब हर शख्स अपना मुकद्दर ढूंढता है. सीखो उस समंदर से जो टकराने के लिए पत्थर ढूंढता है. यहाँ पे टकराव काफी बड़ा होगा. गेंद और बल्ले की जो कश्मकश है वाकई में दस्तक देगी हमारे प्यारे दर्शकों के दिलों के ऊपर. बिलाल शेख, काफी लाजवाब शॉट. दीपेश की इस गेंद को ओवर द मिड विकेट खेलते हुए बिग ब्लास्ट स्टैंड एंड डिलीवर करते हुए फ्लाई होता हुआ. स्कोर इस समय 21 के ऊपर. अच्छी मैच चल रही है और मैच को अगर देखा जाए तो अभी भी बैलेंस में खड़ा है मैच. इस ओवर की अगली गेंद. इस बार भी थोड़े से सफल हुए थे, गेंद को खेलना चाहते थे मिड विकेट में. गेंद कारपेट के सारे जरूर खेला है. 22 रन स्कोर कार्ड के ऊपर. दीपेश लेफ्ट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करते हैं. 3 गेंदें डाली हैं और 7 रन अभी तक उन्होंने दिए. टोटल अगर स्कोर कार्ड के ऊपर 22 रन देखने को मिलते हुए. 22 रन. इस बीच अगली गेंद. तैयार दीपेश. पूरी तरह से शांत माहौल आप देख सकते हो. इतना आकर्षण इस मैच का है. इस बीच अगली गेंद. ओहो, आई साइड. अगर देखेंगे तो पूरी तरह से गेंद को रीड नहीं किया. और दीपेश है बेहतरीन गेंद डालते हुए गिरने के बाद में थोड़ी सी काटा बदलती हुई डॉट बॉल. कहते हैं कि शोर आपके कानों तक दस्तक देता है और खामोशियां अंतरात्मा को छू जाती है. ये खामोशियां यहां पर पूरी तरह से अंतरात्मा को छूती और इस मंजर को देखने के लिए तरसती हुई. बहुत ही अच्छी गेंदबाजी दीपेश. गेंद को घुमा भी रही है और बल्लेबाज को नचा भी रही है. लेग बाइज के संगे सिंगल का इजाफा स्कोर कार्ड के ऊपर. इस समय टोटल रन बनते हुए 23 रन. अच्छी गेंदबाजी.
रिस्ट्रिक्शन रिलीज होने के बाद में नफीतुली गेंदबाजी यहाँ पर अनुशासन काफी लाजवाब है और जो अनुशासन के साथ में चलते जीवन में सफलता उनके पक्ष में तरफ जल्दी रुख करती है। यहाँ पर मिडॉप को बीट किया, कृष्णा को बीट करती हुई गेंद जाती हुई सीधी वंश बाउंड सीमा पार चौका रहता हुआ यस से पाणी घेऊन जा मैदानाच्या 27 ऑन द बोर्ड। 3 ओवर के समाप्ति के बाद में 27 रन स्कोर कार्ड के ऊपर 9 की औसत से रन बनते हुए, यानी कि यहां से अगर इस औसत से रन बनाएंगे आप 54 रन लग सकते हैं स्कोर कार्ड के ऊपर, जो प्रोजेक्टर स्कोर इस समय नजर आता हुआ 27 रन 1 विकेट के नुकसान पर। अभी भी बड़े बल्लेबाज डगआउट में देखने को मिलेंगे राधे 11 टीम के। चंद्रकांतजी गोरखाना सर आणि विजयजी वाघा सरांचं शुभागमन झालंय, त्यांचं आम्ही शब्द भुलाने हार्दिक स्वागत करतोय आमच्या व्हीआयपी डायसवर। वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। धावा आहे तिथे मात्र 27। अतिशय सुरेख अप्रतिम मॅच मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर नाझीम गुल्लीला बोलवलंय। अतिशय सुरेख लेजंड खेळाडू अनेक मैदानाच्या आणि गाजवलेले आहेत, त्याच्यावरती विश्वास मात्र ठेवला जातोय। नाझीम गुल्ली ऑन बॉलिंग मार्क, तगड़ा मुकाबला है, पैसा वसूल मैच है। यहाँ पर जो भी अच्छा खेलेगा मैच को उड़ा ले जाएगा। गलती अगर करेंगे इस टूर्नामेंट के बाहर जाएंगे, अगर बेहतरीन तरह से गेंद को खेलेंगे या फिर इस मैच को जीतेंगे तो अगली राउंड अगले दिन यहाँ पर मेगा फाइनल में खेलने का मौका जरूर मिलेगा। नाजीम गुल्ली राइट मोड़ विकेट गेंदबाजी करते हुए, इस बार पहली गेंद डॉट बॉल। काफी बड़ा अनुभव नाजिम गुल्ली के पास, बेहतरीन टूर्नामेंट खेलने का तजुर्बा है। और यहां पर नाजिम गुल्ली क्यों मैं गुजरात से आया हूं दिखाते हुए महाराष्ट्र में। इस पिच अगली गेंद कदमों का इस्तेमाल करके विकेट यहां पर मिलता हुआ, दूसरा विकेट बैक टू पवेलियन यस से। भारी आकाश तारेकर ती घोड्याचा तो डेंजर बॉलर विश्वजीत ठाकूर, गोलसईचा तो मॅच विनर भावेश पवार, दाबोली संघाचा कॅप्टन तुल विशाल जितेकर, उस्मान पटेल रायगडचा टायगर मारतोय टायमिंग शॉट, चांबालीच्या त्या रजत मुंडेची बॅटिंग हाय सॉलिड। थँक यू न्यूमॅन भावेश पवार। भावेश पवार दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये, स्टार खेळाडू आहे, परंतु जीवनामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट नव्याने प्रारंभ करावा लागतो आणि नव्याने मात्र मैदानात तुम्हाला गाजवावी लागतात। ते क्रिकेट असो किंवा जीवन, इलेक्शन असो किंवा मग तुमच्या परीक्षेमधील पेपर, नव्याने मात्र अभ्यास तुम्हाला करावा लागेल। आणि जेव्हा तुम्हाला तुमचा चांगला अभ्यास असेल, तुम्ही चांगले खेळाल, धुमकेट गोरसई फॅन कडनं मात्र भावेश पवार साठी हॅट्रिक षटकाराला 2000 रुपयाचा पारितोषिक आलंय। बघूया मिस्टर भावेश पवार, अनेक लोकांचा आवडता खेळाडू आहे। आज मात्र फॅन्स फॉलोअर वाढवायचे असतील, इथे आपला दबदबा निर्माण करावा लागेल रखरखत्या उन्हामध्ये। अतिशय सुरे नागेश 3 षटकार जर इथे येत आहे तर किशोरजी मायावंशी सरांकडनं 3000 रुपयाचं पारितोषिक। पहिला आलाय कृष्णा, वडा फिल्डिंग सुपर 100, मात्र अप्रतिमरित्या 5 धावा सेव्ह केलेल्या आहेत। कृष्णा मात्र इथे कलात्मक फिल्डिंग करताना भावेश पवारच्या अप्रतिम लॉफ्ट शॉटला मात्र थांबवतोय आणि अक्षरशः 5 धावा वाचवल्या जात आहेत। धावसंख्या आपण बघतोय 28वा। नाझीम गुल्ली कलात्मक गोलंदाजी, अप्रतिम, ज्याच्या बोटामध्ये जादुई गोलंदाजी करण्याची करिश्माई ताकद आहे, तो मात्र इथे बिलाल शेख आणि भावेश पवारच्या अगेन्स्ट काय सुरेख लेंथला मेंटेन गुल। धनेश अकरे सरांनी मात्र एक टीम ओपन केलंय। हॅट्रिक विकेट साठी 3000 रुपयाचा पारितोषिक आहे आणि इथे मात्र काय घडलंय, चेंडू जातोय,
चौकार की षटकार चौकार आहे. मी पुनश्च या ठिकाणी अनाउन्समेंट करेन की थोडस तुम्ही मागे बसा मित्रांनो. खेळाडूला कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही याची आपण दक्षता घ्या आणि मॅचचा आनंद घेताना आपण कुठेतरी मात्र थोडस प्रेशर मध्ये फिल्डिंग करणाऱ्या प्लेअरला आणतोय हे आपल्या लक्षात येत नाही याची आपण नोंद घ्या. धावसंख्या 4 ने फ्लाय होते, 32 वर जाऊन पोहोचलंय. त्यांनी शकरे सरांकडनं मात्र हॅट्रिक विकेट तुम्ही घेतायत तर 3000 रुपयाचं पारितोषिक अनाउन्समेंट झालंय. हे क्रिकेट चाहते आहेत आपल्या आपल्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करतायत आणि इथे मात्र एक ऍटमॉस्फेरिक वातावरण निर्माण करतायत द्वंद्वाचं. पुढचा चेंडू अतिशय सुरेख स्वीप केला. चेंडू बॅकवर्ड स्कोर लेग रिजन मधनं येतोय. बिल्लाल शेख नावाचा ब्रँडेड चौकार. जवानी छुपाओ की रानी अरे कब तक जवानी छुपाओ की रानी कमालो कब कितना सताओ. थँक्यू. धावसंख्या मात्र 36 वर जाऊन पोहोचले. 9च्या सरासरीने. षटक क्रमांक आपण बघतोय संपले ते 4. चौथं. काफी खूबसूरत मैच. अभी तक का जो सफर किस पक्ष में जा रहा है अगर कहा जाए तो मैच अभी भी बैलेंस में खड़ा है क्योंकि 24 गेंदे 36 रन इस मैदान को अगर देखेंगे तो बड़ा स्कोर बिल्कुल भी नहीं है. लेकिन यहां पर अगर आने वाले 2 ओवर में अगर रन आते तो मैच एक बार फिर अच्छे जोन में चला जाएगा जहां पर एक बेहतरीन तगड़ा मुकाबला देखने के आसार नजर आ सकते हैं. 5वीं ओवर लेके आए एक बार फिर मिस्टर राजेश सोरटे. न्यूमैन गेंदबाजी के लिए बुलाया है 5वें ओवर में. और एक तरफ है भावेश पवार, दूसरी तरफ बिलाल शेख. बहुत ही बड़ी खिलाड़ी है. बड़ा काम अगर करेंगे तो मैच में बने रह सकते हैं. बड़ा गेंदबाज है, बड़ा बल्लेबाज के बीच में चलेगी एक बड़ी लड़ाई. आमदार ट्रॉफी 2022 का एक खूबसूरत टूर्नामेंट. इस बीच अगली गेंद लाभ करना चाहते थे इस समय गेंद इनटू द गैप में जा रहे सीधी बॉन्ड लाइन के बाहर. व्हाट अ शॉट. क्या इस समय खूबसूरत शॉट खेला भावेश पवार ने. गटार दुबई रायगड ठाण्यात मारतय हो 50. 40 रन इस समय स्कोर कार्ड के ऊपर. अप्रतिम मैच. हर गेंद के ऊपर उत्साह, थोड़ी सी दहशत दोनों ही बढ़ती हुई. इस बीच तैयार राजेश सोरटे फिर एक बार फिर. इस बार रडार में गेंद थी, स्लॉट में गेंद थी, लेफ्ट किया उसको डिप मिडान के ऊपर से सीधी गेंद बॉन्ड लाइन के बाहर. 6. गटार दुबई रायगड ठाण्यात मारतय हो 50. भावेश मारतो या 50. थँक्यू. 46 रन, 46 ऑन द बोर्ड. आज टेनिस क्रिकेट विश्व के तारे सितारे उतर आए इस पावन धरा पर. डानू की इस सरजमी पर चल रहा है बड़ा मुकाबला 2 बड़े दिग्गजों के बीच में. 2 गेंदों में 10 रन बना के डोमिनेट किया राजेश को मिस्टर भावेश पवार ने. व्हाट अ बैटिंग परफॉर्मेंस. 46 ऑन द बोर्ड. बहुत ही लाजवाब मुकाबला और आने वाले पलों में ये और भी घना होता जाएगा, कड़ा बनता जाएगा. राजेश को वापसी करनी होगी अपने टीम के लिए. इस बीच अगली गेंद. इस बार हेलीकॉप्टर उड़ाना चाहते थे, इनफील्ड के ऊपर से गेंद जाती एक सा कवर में बाउंड्री लाइन के बाहर. अप्रतिम, सुपर. थैंक यू. 50 रन हो चुके स्कोर कार्ड के ऊपर. कहते हैं ना कि कुछ लोग हृदय पर ऐसा असर कर जाते हैं, टूटे हुए दर्पण में भी पूरे नजर आते हैं. मिलते हैं कुछ क्षणों के लिए लेकिन ताउम्र दिल में बच जाते हैं. ये दिल में बसने वाली बल्लेबाजी है भावेश पवार की. मैदान के हर कोने में अपने ट्रेडमार्क, अपनी झांकियां नजर आती हुई. 50 रन्स ऑन द बोर्ड. इस बीच अगली गेंद. इस बार भी गेंद. भावेश पवार ऑन फायर. अब तक 56 रन स्कोर कार्ड पर. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. ऑलराउंडर बोरसईचा भावेश पवार यो. थैंक यू. पहली गेंद के ऊपर चौका, बाद में सिक्सर, बाद में चौका और एक बार फिर सिक्सर. बना है टोटल 4 गेंदों में 20 रन. पूरी तरह से भावेश पवार ऑन फायर. क्या लाजवाब बल्लेबाजी है. राजेश के पैरों तली जमीन को खिचकाने वाला काम है.
राजेश भी एक नामचीन गेंदबाज है, वापसी करने का दमखम वो भी रखते हैं। सवाल ये उठ रहा है कि वापसी करेंगे आखिरी 2 गेंदों में या फिर भावेश अपनी आक्रामकता को और बढ़ाएगा आगे। इस बीच 5वीं गेंद, राजेश सोरटे ऑन बॉलिंग मार्क। इस बार जरूर हेलीकॉप्टर उड़ाना चाहते थे, अब ड्राइव के रूप में खेला है गेंद को, जब तक फील्ड करेंगे सिंगल का इजाफा। 57 ऑन द बोर्ड। बैट के फेस को ओपन किया, उन्हें पता यहां पर डेथ ओवर चल रहा है, रन्स बनाने होंगे और बड़े शॉट की तलाश में भावेश सफलता की पायदान के ऊपर पहुंचते हुए। कहते ना फर्क सिर्फ सोच का होता है, सकारात्मक या फिर नकारात्मक। सीढ़ियां तो वही होती है जो आपको ऊपर भी ले जाती है और नीचे भी लाती है। आखिरी गेंद, इस समय राजेश को वापसी करनी होगी अपने टीम के लिए, आमदार 11 के लिए, और बिलाल शेख को बड़ी बल्लेबाजी करनी होगी अपनी टीम के लिए। जीतेगा यहां पर क्रिकेट, नाम बदलते रहेंगे। आखिरी गेंद, राजेश क्या वापसी करेंगे इस ओवर में, देखना होगा। इस बार बहुत ही बढ़िया एक्सा कवर से गेंद गुजरती भी। थैंक यू 61 रन स्कोर कार्ड के ऊपर 25 रन आए हैं, 3 चौके, 2 सिक्सर और 1 सिंगल रन। अद्भुत बल्लेबाजी। जिस तरह से 9 ओवर में 4 ओवर में मैच 36 रन थे, यहां बनाए गए 25, 61 हो चुके। आखिरी 6 गेंदें अभी भी आनी शेष है और दोनों बल्लेबाज आक्रामकता के तेवर और उनका जो नजराना दिखा रहे बहुत ही घातक नजर आ रहा है इस समय आमदार 11 टीम के लिए। इस बीच देखना आखिरी 6 गेंदें, नाजिम गुल्ली को इस समय बुलाते हुए, नाजिम भाई अब अपने टीम का तारनहार आप ही बन सकते हो। यहां से अगर आपने कम रन्स नहीं दिए तो मैच काफी बड़ा बन सकता है, यहां से अगर वापसी करेंगे तो मैच और भी अच्छा बन सकता है। कहते हैं जिंदगी में कभी उदास मत होना, कभी नाराज मत होना, किसी भी वक्त तेरा नाम बन सकता है। दिल में हो अगर हौसला हो बुलंद तो अखबार बेचने वाला भी कलाम बन सकता है। वापसी आपको करनी होगी मिस्टर नाजिम भाई को, लेकिन सामने है एक आक्रामक ताकतवर बल्लेबाज, नाम है भावेश पवार, मैन फ्रॉम भिवंडी। इस बीच देखना एक तरफ भिवंडी तो दूसरी तरफ गुजरात, मैच चल रहा है महाराष्ट्र में। ये काफी खूबसूरत मैच हम देख रहे हैं, डहाणू तालुका आमदार चषक 2022 का क्या लाजवाब मुकाबला। नाजिम ऑन बॉलिंग मार्क, बहुत ही अच्छी गेंद, लाउड अपील, लेकिन अपील यहां पर कहते हुए गेंद बाहर की तरफ जा रही है। डॉट बॉल, नाजिम आखिर नाजिम है, गेंद को डॉट डाला है। भावेश पवार को डॉट गेंद खिलाना मतलब अपने आप को एक बेहतरीन उपलब्धियों की ओर ले जाना है। अच्छी गेंदबाजी नाजिम भाई की। इस बार भी अच्छी गेंद, क्या कहने आपके नाजिम भाई। यहां पर बैक टू बैक 2 गेंदे बिंदी और वापसी करने का दम कम रखते ये बताते हुए नाजिम भाई से न्यूमैन जयेश पाटिल चेपी आए हैं बीच मैदान में। देखना यहां पर चेपी के पास होगी गेंदे सिर्फ 4। बहुत ही लाजवाब वापसी की है कम समय में नाजिम भाई, अपने वेरिएशन को दिखाते हुए, अपने हुनर को दिखाते हुए, अपने मैजिक स्पेल को दिखाते हुए। 61 हो चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर आखिरी 4 गेंदों में। क्या यही डिसिप्लिन, क्या यही अनुशासन नजर आएगा जयेश पाटिल के सामने? ये भी एक कोहिनूर का हीरा है जयेश पाटिल। आप सभी जानते हैं कि कितना घातक बल्लेबाज है जयेश। जेपी जब मैदान में आए उम्मीदें बढ़ चुकी हैं और प्यारे दर्शकों की नजरें इस समय जेपी के लाजवाब परफॉर्मेंस के ऊपर लगी है, लेकिन एक तरफ नफी तुली गेंदबाजी से प्रभावित कर रहे नाजिम भाई। सुपर फाइट, अप्रतिम मैच इस समय बीच मैदान में चलता हुआ, जबरदस्त संघर्ष। तीसरी गेंद डालने के लिए तैयार है सामने न्यू बैट्समैन मिस्टर जेपी। देखना यहां पर
जयेश। अगर बात करेंगे 38 दायरे के फील्ड कोई तो ऑफ साइड में रखे गए कुल मिला के 3 खिलाड़ी। डीप गली रखा है, बहुत ही बढ़िया खोद के निकालने का प्रयास है। सिंगल रन जरूर मिलेगी, सिंगल के सारे 62 रन। अच्छी गेंदबाजी। राजेश सोरटे थोड़े से महंगे गिरे थे, एक्सपेंसिव ओवर उन्होंने डाला था, लेकिन नाजिम भाई के हाथ में गेंद दी और स्पीड ब्रेकर का काम करे। अब तक 3 गेंदे डाले, मैच 1 रन दिया है। 62 रन अब आए हैं। भावेश एक बार जिन्होंने 2 गेंदे उनकी खेली है, एक बार फिर नए जोश के साथ में खड़े रहेंगे ऑन साइड पर। इस बार भावेश के रडार में गेंद है, लब किया उनको। डीप मिड ऑन के ऊपर से गेंद जा रही है। मैसिव सिक्सर, गॉर्जस सिक्सर आता हुआ। जय बजरंगबली टीम मोरजई गावाची भावेश पवार पवन केने एवन जोडिया संघाची जय बजरंग बली टीम मोरसई गावाची। थैंक यू 68 ऑन द बोर्ड। भावेश की बात करेंगे तो उनका इंडिविजुअल स्कोर चलता हुआ 10 गेंदों में 28 रन। कैमियो जबरदस्त के लिए उन्होंने आखिरी 2 गेंदे भी आनी शेष है। 68 रन स्कोर कार्ड के ऊपर भावेश की आक्रामकता। इस बार जरूर गेंद को मिड विकेट में खेला है, देखना है खिलाड़ी वहां पर मौजूद। सिंगल रन जरूर मिलेगी, डायरेक्ट थ्रो जरूर आएगा और यहां पर स्ट्राइक उनको मिलेगी। जयेश पाटिल इस समय सैक्रिफाइस करते हुए अपने विकेट का स्कोर कार्ड के ऊपर 69 रन जिससे घुंगराचा बोला उनकी कथा घुंगराचा न्यूमैन पवन के इस समय आए। आखिरी गेंद होगी और देखना है किसके नाम होगी आखिरी गेंद। यहां पर एक बार फिर भावेश पवार ने अपने बैट के फ्लो को खोला, फेंक दिया सीधा और स्कोर हो गया 76 टू विन। एवन जोडिया संघाची भावेश पवार फास्टर बॉलर लावा तुम्ही सेफ्टी भावेश पवार करी तो बॉलिंग लावा तुम्ही सेफ्टी। असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्ट। तर जाते आपण सन्माननीय आदरणीय चंद्रकांतजी गोरखाणा सरांचं स्वागत करण्यासाठी मी ते आमंत्रित करते आमचे सिनियर कॉमेंटेटर सन्माननीय आदरणीय दीपक जी संके सरांना की आपल्या शुभ हस्ते आपण काँग्रेस सन्माननीय चंद्रकांतजी गोरखाणा सरांचं यथोचित स्वागत सन्मान करावा। व्यासपीठ आईसवर बघतोय मान्यवरांची मांदियाळी इथे आपल्याला बघायला मिळते आणि सन्माननीय दीपकजी संके सरांच्या शुभ हस्ते इथे मात्र यथोचित स्वागत केलं जात आहे। चंद्रकांतजी गोरखाणा सर आपण बघताय त्यांचं इथे आगमन झालंय आणि त्यांचं स्वागत इथे दीपकजी संके सरांच्या शुभ हस्ते केलं जाईल। मायेची उबदार शाल इथे मात्र दीपकजी संके सरांच्या माध्यमातून दिली जाते। टाळ्यांचा गजर झाला पाहिजेत आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह आपण बघतोय देऊन चंद्रकांतजी गोरखाणा सरांचं यथोचित स्वागत सन्मान होतोय। त्यानंतर आम्ही आमंत्रित करतोय सन्माननीय विजयजी वाघात सरांना धनेशजी अकरे सरांच्या शुभ हस्ते त्यांचं यथोचित स्वागत सन्मान केला जाईल। धनेशजी अकरे सरांच्या शुभ हस्ते टाळ्यांचा गजर झाला पाहिजेत। विजयजी वाघात सरांचं यथोचित स्वागत सन्मान केला जातोय। मायेची उबदार शाल आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केलं जातंय। 76 टार्गेट इथं सेट केलं गेलंय। भावेश पवारच्या वैयक्तिक खेळीकडे जर आपण बघितलं 12 चेंडूंनी 35 धावांची तुफानी इनिंग ज्यांनी साकारलंय आणि आपल्या संघाचा जो तारणहार बनलाय तो मात्र भावेश पवार च्या पद्धतीने ज्याचं नाव आहे एक अप्रतिम खेळाडू, त्याच पद्धतीचा दरारा, त्याच पद्धतीची दहशत, त्याच पद्धतीचं वचक दाखवत या ठिकाणी
अतिशय सुरेख आक्रमकता दाखवले आणि तब्बल 75 धावा 36 चेंडूमध्ये इथे राधे 11 संघाच्या स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. इथून मात्र बघायचंय 76 धावांचा पाठलाग करण्यासाठी आमदार 11 संघातील दिग्गज खेळाडू कोण येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. हृदयाचे ठोके वाढवणारा मित्रांनो मॅच आहे या डहाणूच्या पवित्र अशा भूमीमध्ये. आमदार चषक 2022च्या या दैदिप्यमान अशा सोहळ्यामध्ये विनोदजी निकोळे सरांच्या अप्रतिम नियोजनामध्ये आपण बघतोय क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम. आणि मी कौतुक करेन पर्टिक्युलरली आमच्या सर्व क्रीडा प्रेमीचं, ज्या पद्धतीने ते शांतपणे मॅचचा आनंद घेत आहेत. अतिशय सुरेख आम्हाला सहकार्य करतात आमचे क्रीडाप्रेमी. त्यांना सर्वांना क्रीडाप्रेमींना माझा मानाचा मुजरा असेल. आणि आमच्या VIP डायसवर मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेला खऱ्या अर्थाने 4 चांद लावताना मुन्ना शेख आणि कृष्णा सातपुते. स्वप्न असेल 76 धावांचं आणि हे 76 धावा मात्र कशा पूर्ण केल्या जातील हे आपण बघूया मैदानाच्या आतमध्ये. तुर्तास आपण वळतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडंसं परिवर्तन करतोय आणि इथे येत आहेत मात्र दीपकजी संकेत सर तुमच्यासोबत. चला यापुढे बाकी तुम्ही मॅच मोठी जी बघणार आहात ती देखील एक खूप मोठी मॅच तुम्हाला बघायला मिळेल. एका साईडला तुम्ही बघणार आहेत तो निश्चित तारापूरचा संघ आणि दुसऱ्या साईडला पाहणार आहात तो या दरम्यान आता जयेश कोरेजी यांचं देखील या आमच्या आमदार चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाते. गणेश प्रतिष्ठान नवापाडा विरुद्ध तारापूर CC असं यांचा सामना आपण आणण्यापेक्षा तर तुम्ही बघूया म्हणजे स्कोरर म्हणतात किती धावा झाल्यात. किती 76 धावा विजयासाठी करायचे आहेत. एका साईडला बघतो एक मोठं द्वंद्व युद्ध. एका साईडला पाहिलं तर कृष्णा सातपुते सर्व अभूत तारा या पृथ्वीतलावर जन्माला आला आणि निश्चितच असंख्य क्रिकेटपटूने प्रत्येकाचा गोलंदाज ज्याचा ध्यास घेतलाय तो गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. आणि खरोखरच डहाणूच्या क्रीडा विश्वातलं एक मोठं मैदान बघायला मिळतं. आजच्या खऱ्या अर्थाने आपण विचार केला टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून तर असंख्य खेळाडू आम्हाला डहाणूच्या गावाने दिलीत आणि खऱ्या अर्थाने डहाणूच्या क्रीडा नगरीत हे मोठं सामना होताना बघलं. पूर्वीच्या काळात जेव्हा आम्ही बघायचो डहाणूचा आम्ही विचार करायचो चला बघूया आमचा DJ म्हणते की उभं राहून कॉमेंट्री केले की म्हणून हमिंग येते. बघा काय समज नवीन नवीन शोधला होता तो. आता बघा पहिला षटक आहा कृष्णा पदूचा जलवा आणि हा षटकार 6 धावा. झणझणता सितारा अंधारामध्ये चमकणारा रात्रीच्या आवाजात करकर करणारा गोलंदाजाच्या काळात मरमर मारणारा हा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. बघा पहिला चेंडू कसा प्रहार केला जातोय 6 धावा. म्हणूनच असंख्य लोक कृष्णाच्या प्रेमात पडले जातात. राजू दरम्यान आमचे रईसबाई इथे आले त्यांचं देखील मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. धनेश शकरा यांच्याकडे हॅट्रिक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं गेलं. पहिला चेंडू षटकाराचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो वेग सेलार हा देखील नावा दिला गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. तेवढाच परिपक्वतेचा फलंदाज ज्यांनी फलंदाजामध्ये विश्व गाजवलाय. इथे बाकी बॅक फुटला गेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू टॅप केला जातो. दन 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 चेंडू जातो सीमा पलीकडे 4 धावाने बघता बघता 10 धावा. काय द्वंद्व युद्ध पाहायला जातोय. मी सुरुवातीला सांगितलं की आज बघ या 2 सामन्यामध्ये 72 चेंडूचा तुम्ही थरार बघणार आहात आणि 3 हॅट्रिक बाउंड्री मारली तर 500 रुपयाचं बक्षीस अक्रे सरांकडे तुम्हाला देण्यात येणार आहे. यानंतर चिंचणला आपण डन क्रिकेटमध्ये भेटणार आहोत. त्यानंतर पुन्हा भेटणार आहोत आपण 1 लाखाला अशा असंख्य मॅचेसची पर्वणी तुम्हाला पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू बॅटच्या खाली राहते चेंडू हलक्या बॅटीने हेलिकॉप्टर शॉट खेळायचा प्रयत्न केला होता पण लिलया पार फलंदाजी करणारा वाऱ्यावर कसं चालायचं पाण्यावर कसं धावायचं अंधारामध्ये कुठे थांबायचं ही परिपक्वता ज्याच्याकडे पाहायला मिळते ना हा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. बाकी लागतो त्यांच्या इथे. चला आमचा फर्स्ट एड बॉक्स आहे घेऊन जायचं आहे. फर्स्ट एड बॉक्स घेऊन जायचं प्लीज. चला फर्स्ट एड बॉक्स घेऊन जा मैदानामध्ये.
चला आपला कालचा फर्स्ट एड बॉक्स आहे तो घेऊन जायचा तिकडे आपण. मैदानावर इंजुरी होणारच शेवटी. असं हो बाजूला राहून खूप काही सांगणारे असतात पण आयोजन जे करतात त्यांचं मी कर्तृत्व मानेल की त्यांनी खूप आयोजन केलं. पाठीमागे बसणार सांगतात असं करायला पाहिजे, लग्न चांगलं जरी केलं ना तरी सांगतात की ह्याने असं नाही केलं. बोलणाऱ्याचे बोल असून द्या पण सुंदर आयोजन. कारण असंख्य मोबाईलमध्ये आतापर्यंत मला बघायला मिळतात आणि ह्या खेळाडूचं कौतुक करेल की ह्याने खूप आम्हाला सहकार्य केलं आहे. आता आपण 3 चेंडू टाकले, 11 धावा फलकावर लागल्यात. एक मोठं बघायला मिळतंय. आपण पाहतोय डहाणू आमदार चषक कॉम्रेड डहाणू विधानसभेचे लाडके आमदार विनोदजी निकोले साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सामना खेळवला जातो आणि असंख्य मंडळींनी इकडे मेसेज केला. जुन्या जाणत्या असंख्य खेळाडूंनी त्यांना शाबासकी दिलाय की वेल डन, कीप इट अप, खूप तुम्ही चांगलं आयोजन केलंय. असंख्य क्रीडाप्रेमी मी तुम्हाला कालच सांगितलं. काल आतिश राऊत आपल्या सरावलीमध्ये बघा, अनिल घरत हा एक जुना जाणता खेळाडू 11 सारपाडीचा. खऱ्या अर्थाने ज्या डावखुऱ्या फलंदाजाचं नाव घ्यायचं, डावखुरी फलंदाजाची मैफिल जी गाजवली ती निश्चितच पालघर तालुक्यांनी, ह्यात काही शंकाच नाही की असंख्य मोठे फलंदाज पाहिले. त्यानंतर गणेश जाधव ह्या नावाचा आपण डावखुरा फलंदाज पाहिला, तो म्हणजे ओमकार संघाकडनं. आता बाकी 11 धावा या फरकावर लागल्या. गोलंदाज आहे तो निश्चितच विवेक सेलार. एकदा पुन्हा आपल्या सरकारला पुढचा चेंडू पंचायत डावी साईडने करतायत. इथे बाकी चेंडू पडण्याचा थोडासा खाली राहतं. आता बाकी क्विक मोमेंट त्यांना बघायला मिळते. पहिला चेंडू मोठा प्रहार पाहिला, दुसरा चेंडू घातक चौकार पाहिला, त्यानंतर एक सिंगल रुटेड बघितलं आणि चौथ्या चेंडूमध्ये एक धाव. रसिक माय बाय प्रेक्षक काय आनंद लुटतात हो. आणि हे क्षणचित्र टिपले जातात. आठवड्यात ते वडकून संघाचे, वडकूनमध्ये 8 वर्षापूर्वी ज्या 1 लाखाचे मॅचेस झाले होते तिथे असेच प्रेक्षक रस्ता नसायच्या गाडी जायला. 32 व्हॉलेंटियर मॅच न फक्त गाड्या पार्किंग करण्यासाठी असायचे. पुणे आपल्या षटकाला पुढचा चेंडू. इथे बाकी चेंडू ऑफस्टनच्या बाहेर पडल्यानंतर मोठा झटकाने पहिल्या गाडी तंबूत पडतोय. बाद होतो तो मुन्ना शेख. मोठा फलंदाज तंबूत जातो. असंख्य मैदानं ज्यांनी गाजवलेत, जो प्रत्येक गोलंदाज सळो की पळो करून सोडला. पण आज बाकी दोन्ही सामन्यात निराश करताना आता बाकी 0 धावावर बाद होतो आणि पहिला झटका डीजे. चला आता बघूया कोणता दोन फलंदाज जातोय. सुनील हा देखील एक अतिशय चांगला फलंदाज, एका साईड रुटेड करणारा, नेहमी धावा संख्येसाठी धावणारा आणि असं म्हटलं जातं की ऑफ साईडला सुंदर फलंदाजी करा. सुनील यस सुनील सरडे नावाचा फलंदाज, सुनील खर्डे हा नावाचा एक फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. आपण बिलॉंग केलं ना पुण्यापासून की सांगली, सातारा, कराड, निमसोड. आपण म्हटलं की त्या साईडला वग लावणी करत, पण त्यासाठी फलंदाज देखील महाराष्ट्राच्या क्रिकेट म्हणजे मोठमोठी छाया सोडतात. नगरवरून हा बिलॉंग करतोय. हा मोठा खेळ तुम्हाला पाहायला मिळतोय. खरोखरच असंख्य पैलू पाडले. टेनिस विषय करणारे महासितारे तारे आज बाकी या डहाणूच्या तालुक्याच्या मैदानावर तुम्हाला बघायला मिळतात. कारण प्रथमतः डहाणू तालुक्यामध्ये आमदार चषक खेळवली जाते. खरोखरच दयनीय आयोजन केलं. निश्चितच मी संजीव गुप्ता आणि निश्चितच राजू डुबळा ह्यांचं कौतुक करेन. आणि त्यात धनशंकर साहेबांचं जी मेहनत बघतो आमची मागील 3-5 दिवसापासून अहोरात्र करताना, सकाळी उठलं की 6 वाजेपर्यंत मैदानावर येणारा, बाकीचे कामं करताना, की घर असो या परिवार, एखादा कार्यक्रम असो, कसं आयोजन करायचं ह्या तिघांकडनं आम्हाला खूप काही शिकायला. त्यानंतर बाकी अनेक स्पॉन्सर आणि हे मैदान ज्याने आम्हाला उपलब्ध करून गेलं त्यांच्याविषयी जेवढं बोलावं तेवढे शब्द कमी पडतात. त्यानंतर पाटील नेटवर्कचं मी कौतुक करेन. त्यानंतर माझे चिंचणीचे अपोलो संघाचे तिन्ही जे पंच आहेत त्यांचं कौतुक करेन मी. आज 4 पंच आहेत. आता बाकी मला प्रवेश बघायला मिळतोय. स्लोवर चेंडू इथे बाकी खेळला जातो. फाईन लेगच्या रिझनला इथे एक्सप्रेशन करेपर्यंत फलकावर धावसंख्या 1 निवाडते आणि धावसंख्या होती ती बाकी 12. पहिल्या 2 चेंडू 10 धावा गेल्यानंतर कसं प्रगती पथावर काम केलं, कसं थांबवलं गेलं. तिसऱ्या चेंडूत 1 आली, चौथा चेंडू डॉट गेला, 5व्या चेंडू डॉट विकेट मिळाली आणि त्यानंतर बाकी शेवटच्या चेंडूमध्ये फाईन लेगच्या रिझनला 1 धाव मिळते. डी स्क्वेअर लेगच्या अशी फलकावर धावसंख्या होते 1 बाद. पहिल्या षटकार पॉवर प्लेच्या 12. विजय निश्चितच या स्पर्धेत मन जिंकली असतील समाजाच्या मॅचेसमध्ये कौतुक करायला पाहिजे. खरोखरच बारी समाज नो ॲग्रेसिव्ह चांगलीच फलंदाज ठेवले. पण मी निश्चितच प्रेमात पडलो असेल ते आदिवासी संघाचा खेळाडू आणि त्यानंतर माची समाज. काय काम केलं हो माची समाजाने, काय क्रिकेट खेळत. खरं राजाने कसं खेळावं प्रजातीमध्ये दाखवलं आहे. माची समाजाचं जेवढं करावं तेवढं डहाणूकराचं वैभव साम्राज्य आणि जिथे जिथे समालोचना जाईल तिथे ते आदिवासी समाजाचं निश्चितच कौतुक करूया. माची समाजाचं करून, कारण खरोखर ज्या पद्धतीने खेळताना परिस्थिती निघत. बाकी गोलंदाजाचं नाव आहे भावेश. भावेश आहे गोलंदाज. एक अतिशय अष्टपैलू खेळ तुम्हाला पाहायला मिळतो ज्याने खरोखर सुंदर फलंदाजी देखील केली.
12 चेंडू आणि 35 धावा काढल्या होत्या. इथे बाकी चेंडू पडला जातो म्हणजे थर्ड मॅचच्या रिझनला खेळायचा चेंडू बॅटची कडे घेऊन सरळ जातो यष्टीकडे. एक मोठी मॅच तुम्हाला आजच्या दिवसात बघायला मिळते ती म्हणजे मोठी मॅच राधे 11 विरुद्ध आमदार 11 असं आपण समजा बोलतो. एका साईडला कृष्णा सातपुते आणि एका साईडला भावेश पवार असं द्वंद्व युद्ध तुम्हाला चेंडूफळीच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा आपल्या सरकारला पुढचा चेंडू सुनील सामना करतोय. आहा फुलटच चेंडू बनवला जातो. लॉंग षटकार पाहायला मिळतो. शाळेमध्ये आपण पडायचो ना आणि फुगा पायाने भरला कसा मागण्याचा यायचा तशा पद्धतीने हा खेचला जातोय आणि मोठा प्रहार पाहायला मिळतो. फरक धावसंख्या लागते 18 आणि जाऊया पुन्हा एकदा सुनील छुप देखे आंखों में झाके है दिल में क्या क्या शुरू. डहाणूमध्ये जर तुम्ही विचार केला तर फक्त एकमेव फलंदाज आला होता. डहाणूमध्ये डावखुरा फलंदाज म्हणजे जयसन बारी हा गोंगवडा संघातून खेळताना आपण पाहिला असेल. पण डावाखुऱ्या फलंदाजाचं वैभव जर तुम्ही पाहिलं असेल तर खऱ्या अर्थाने पालघरचा 11 स्टारचा सरप्राईज अनिल घर, त्यानंतर गणेश जाधव, ओमकार पालघर काय फलंदाजी करायचं. त्यानंतर आपण मुंबई क्रिकेटचं बघितलं तर सुरुवातीला जनक मिस्त्री आला जो प्रेसीकडनं खेळायचा. बोरिवलीमध्ये राहणारा खेळाडू आपण पाहिलाय. पुन्हा एकदा आपल्या सरकारला पुढचा फलंदाज हाकलतोय तो भावेश. बघा कशी चायनामॅन बॉलिंग बघायला. हा खरा लेफ्ट कट पण तेवढ्याच हुशारीने बाकी चेंडू खेळला जातो. लेट खेळला आणि चेंडूला स्क्वेअर कट केला जातो. गली पॉईंटच्या रिझल्टला चेंडू जातो सीमा पलीकडे पार 4 धावा. आमचा मयूर माशी हा देखील स्कोरिंग खरोखर चांगली करतो. खरोखर गुणी बाय तुम्हाला बघायला मिळतो. ओके मॅचचा डॉन मेहर हे आमच्या इकडचे डहाणूचे बघून आनंद घेत आहेत. असंख्य असे खेळ जुने जाणते प्रत्येकाचे आहेत. असं खूप आनंद घेत आणि प्रेक्षक बघा कशा पद्धतीने बघा जसं काही यात्रेचं स्वरूप आलं डहाणू गावाला हे पाहायला मिळते. पुन्हा या षटकाला चेंडू इथे बाकी तटवर लॉंगच्या रिझल्टला इथे चेंडू पाठीमागे खेळतो. इथे बाकी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. चेंडू जातो सीमा पलीकडे 4 धावा. विवेक सेन यांच्याकडे चुकीचं क्षेत्ररक्षण केलं जातंय. आया मना बसवीला लावला धक्याला ग बाबा मना डुबवीला वाटोळा केला. आया मना बसवीला लावला धक्याला ग बाबा मना डुबवीला वाटोळा केला. तर 26 धावा या फरकावर लागल्या जातात. अप्रतिम फलंदाजी बघायला मिळतो. मी सुरुवातीला सांगितलं की सुनील हा देखील एक चांगला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. 26 धावा ह्या फरकावर लागला. काय प्रेक्षक बघायला मिळतात. डहाणूमध्ये प्रेक्षक तुम्हाला बघायला मिळतात. मी वडखूनमध्ये जे पाहिलं एक मध्ये गाव आहे रस्त्यापासून अर्धा किलोमीटर मध्ये जायचं आणि काय ती स्पर्धा हो काय वैभव काय साम्राज्य आणि अतिमय मोठा प्रतिसाद तसंच आज इथे पाहायला मिळते. इथे बाकी चेंडू खेळा एज घेऊन जाते सरळ फायलेकच्या रिझनला. इथे बाकी धावसंख्या मिळत नाही. बाल बज गए असलं जाते. नसीब बलवंत असेल ना तर माणूस केव्हाही वाचू शकतो. आज बाकी एक रणसंग्राम तुम्हाला युद्धभूमीवर खेळ खेळला जातो. जिंकलात तर लाखाच्या स्पर्धेमध्ये तुम्ही राहाल, हरलात तर बाकी तुम्हाला बाय बाय टाटा करणार आणि पुन्हा भेटणार आहात तुम्हाला नेक्स्ट टुर्नामेंटला. जेव्हा मैदानावर असतील तेव्हा डहाणू गावामध्ये असतील तेव्हा ते एक मोठं द्वंद्व युद्ध बघायला मिळते ह्या बॅटिंग आणि गोलंदाजीमध्ये. हा इथे बाकी पुन्हा हा चतुर परिवर्तन बघायला लागलं. म्हटलं जाताना अकबरापेक्षा बिरबलाला का मानलं जातं कारण बिरबलाला युक्तीबरोबर प्रजेबरोबर जुडायचं आणि त्या युक्तीमुळे त्याला मानलं जायचं. तर भावेश पवारला क्रिकेटच्या विश्वामध्ये मोठं का म्हटलं जातं ते हे कलागुण वैभव त्याच्याकडे बघायला मिळतात. षटकार आणि चौकार पडल्यानंतर 14 धावा गेल्यानंतर 3 चेंडू कसे नियंत्रित टाकले हे आपण पाहायला बघितलं. 3 चेंडू बिंदिगेन हिंदीमध्ये म्हटलं जाते, त्याला आपण निर्धाव चेंडू सांगितलं जातं. इंग्लिशमध्ये म्हटलं की डॉट म्हटलं जाते. तर 2 षटकाच्या समापनानंतर फलकावर धावसंख्या लागली ती 26. आता किती हव्या 24 चेंडू आणि 50 धावा. यस नायस बहाडोलीचे माझे गुणी बाळ जे बघायला मिळतात ज्यांचं कौतुक करावं तेवढं कमी. खरोखरच पाटील नेटवर्क तुमच्या माध्यमातून मी जुळतोय. तुम्ही सुंदर आयोजन करतात, सुंदर चांगलं काम करतात आणि तुमचे कॅमेरामन असो किंवा तुमचे डिजिटल स्कोरर असो ज्यांच्या माध्यमातून तुम्ही आमच्याशी जोडतात आणि डहाणूचं प्रत्येक खेळाडू प्रत्येक जण किती लाईव्ह बघतात ते आम्हाला सांगतील का तुम्ही. किती 3,500 रेकॉर्ड ब्रेक केला जातो. 3,600 लोक घर बसल्या ही लाईव्ह मॅच बघतात. बघा जोरदार टाळ्या हे आयोजकासाठी असायला पाहिजे. जोरदार टाळ्या असायला पाहिजे. काय सुंदर आयोजन बघायला मिळते. 3,600 हे तुमचे आमदार चषक बघतात आणि असंख्य मॅचेस येतात. तुम्ही मोबाईल खोलू शकत नाही. मोबाईल खेळला की उत्तर द्यावं लागते. रात्री 11 वाजता गेलो की फोन करतात काय दीपक भाऊ मेसेज करत नाही. मी सांगितलं की समालोचक मित्र राग नका म्हणून शेवटी हक्क आहे त्यांचा. 3,700 बघा सेकंदामध्ये वाढले जातात व्ह्यूवर्स. काय लव केलं जाते म्हणून तर म्हटलं ना प्रेमाचं गाव माझं डहाणू गाव. बाजूलाच मोबाईलवर मी ऐकलं मगाशी तुम्हाला सांगितलं काय म्हणतात. आता बाकी गोलंदाज बघायला म्हणजे पहिलं षटक हाताळलं तो म्हणजे विवेक केला. आता हव्या 24 चेंडूमध्ये 50 धावा. अतिशय मोठी रंगतदार लढत तुम्हाला बघायला मिळते तो म्हणजे आमदार 11 विरुद्ध राधे 11.
हा इथे पॅरोशिप केला जातोय इथे बाकी बघायला मिळतं थोडंसं खराब क्षेत्र एक धावतो बघायला मिळते ही कृष्णाची कला बघायला मिळते. कृष्ण म्हटलं ना की आपली पावी वाजून असंख्य राधेला प्रेमात पसरवायचं आणि कृष्णाचा ही पावी कोणी दिला ह्याचा तुम्ही विचार केला तर ही शंकराने दिलेलं वरदान आहे. शंकराने ही पावी त्याला गिफ्ट दिलाय. सर्च करा तुम्ही ऐतिहासिक धारणा बघा देवशक्तीकडे गेलात ना ती ही पावी जी आहे ती कृष्णाला शंकराने दिलाय आणि त्या राधेने असंख्य पसरलाय. बघा काय वाद्य दिलं आणि तिथून हवेचा वाद काढताना असं पाहिलंय. पुन्हा एकदा इथे बाकी गोलंदाजी करतो समोर फलंदाज आहे तुम्ही कृष्णा सातपुते इथे बाकी खेळायचं तिथे चेंडू पडल्यानंतर वर उठतो. इथे बाकी ॲनन डोळांची आठवण खेळतो. डरबनची खेळपट्टी कशी असावी कारण आमची डहाणूची माती म्हटली ना की टणक माती समुद्रावर गेलं की नरम माती थोडंसं पुढे तुम्ही गेलं डोंगरपट्टीला का लाल मातीचं खडं असं सममिश्रित ही माती तुम्हाला इथे बघायला मिळते. असं डहाणूगावचं संस्कार डहाणूगावचं विश्व डहाणूगावचं परिचय इथे तुम्हाला पाहायला मिळतो. माची समाज आदिवासी समाज वाडवळ समाज आगरी समाज बारी समाज कुंभार समाज असे अनेक समाजाचे लोक तुम्हाला बघा. गुजराती समाज माझा मारवाडी समाज नाही तर आम्हाला आमचे आशापुर जोडचे म्हणते क्या भाई हमारा नाम नहीं लिया आपके बिना तो ये मैच अधूरा रहेगा. मगर आप नहीं है कई सारे इनाम रह चुके हैं आप रहते तो 4-4 उलग जाते. धावसंख्या 1 निवडते धावसंख्या होती ती 29 धावा या फलकावर लागल्या जातात. माफ करा तू मांगेला समाजाचं नाव राहिलं कुंभार समाजाचं नाव राहिलं. असंख्य मित्र जुडलेत असंख्य वर्ष समाजाच्या. नाझीम गुलीचा तुम्ही विचार केला तर इलियास पठाणमधून आमचे त्यावेळेचे आमदार रामजी वरठासाहेब बसायचे तेव्हा DYFI डेमोक्रॅट विरोध फेडरेशन ऑफ इंडिया गोदुताई पडवळकर यांच्या माध्यमातून त्या मॅच खेळायचा. 18 वर्षापूर्वी इथे तलासरीला जैन मंदिर आहेत तिकडे मॅच असेल आणि तेव्हा नाझीम गुलीला आम्ही पाहिलाय. अजून आता तिथे विचारा तो खेळ तुम्हाला बघू शकतो. त्यावेळेला कलात्मक क्रिकेट खेळ त्यानंतर तो दक्षिण आफ्रिकेला गेला. मध्ये नाझीम गुल्ली का दिसला नाही तर आपल्या कामानिमित्त नाझीम गुल्ली दक्षिण आफ्रिकेला गेला होता. पुन्हा आपल्या षटकातला बाकी पुलटा चेंडू टाकला जातो. इथे हा क्या नजाकत कौशल्य भूल भुलया में खोया है पाटकर. आपण जी माध्यमातून गेलो एसलवडला की गार्डन बघायला मिळतो इथे गेलं त्याच दरवाजा तिथून गेलो त्या तशा पद्धतीने फिरवलं जाते. क्रिकेटची किमया शेनवन जाता जाता प्रत्येकाला दाखवून गेला की लेग ब्रेक कसं टाकावं. मथुया मुरुदेने सांगितलं की ऑफ ब्रेक कसं करावं. बिशन सिंग बेदी चंद्रशेखर प्रसन्न व्यंकट राघवन भारतीय अस्त्र आपण पाहिलेत. हा इथे बाकी हा खराब यष्टीरक्षण चेंडू कळलाच नाही काय टाकलाय आणि इथे जातोय एका चांगल्या चेंडूवर 22 रूपात 4 धावा. ह्याला म्हटलं जातं दुर्दैव ह्याला म्हटलं जाते का चेंडू क्रिकेटच्या भारतातला सर्वोत्कृष्ट चेंडू हा यॉर्करचा चेंडू आणि इथे बाकी खराब यष्टीरक्षण होते आणि 4 धावा बहाल केल्या जातात. फलकावर धावसंख्या लागते ती 33 धावा. एकही टेस्ट मॅच न खेळता ज्याने ऑफ स्पिनमध्ये नाव कमवलं असं निश्चित पॅडी नावाचा पद्माकर शिवलकर 14 तारखेला त्याचा वाढदिवस झाला. काय मैदान गाजवले. एक तामिळनाडूचा सामना होता आपण त्यांना आपलं कर्नाटक माफ करा आपण 112 काढलेले आणि तब्बल 13 वर्ष मुंबई रणजी ट्रॉफी विजेता राहिला तो त्यांच्यामुळेच. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू इथे बाकी शॉट ऑफ प्ले टटवला जातो डिफेन्सच्या लोकांवर. इथे बाकी जातो सीमा पालीकडे 6 धावा. काय फलंदाजी बघायला मिळते क्लास दर्जा जो बघायला मिळतो आणि आपण म्हणतो प्रोफेशनलपणा कसा असावा तो खेळाडू बघायला मिळतो. तू माई फुलराणी क्यों सैली दीवानी तू माई फुलराणी क्यों सैली दीवानी मना सोडून गेली गो. डीजे आता बाकी सामना होणार आहे तारापूर CC आणि गणेश प्रतीक्षा नवापडा. दोन्ही संघाच्या कर्णधार नाणेफेकसाठी यायचं आहे. तिचे जुळतील अजिल पाटील. इथे बाकी येणार आहोत आपण तारापूर CC आणि आजच्या दिवसात शेवटचा सामना असणार आहे तो आणि गणेश प्रतिष्ठान नवापडा. निश्चितच प्रशांत माछी है हमसे परम मित्र. बघायला मिलता कितनी खिलाड़ियों खेड़ावर खेत प्रेम अभ्यल जी कितना बढ़िया लग रहा है. आपको तो लगता है कि मुझे खेलना चाहिए. रोजा आया ना बहुत सारे मोहम्मदन खिलाड़ी मुझे देखते काफ़ी दोस्त है काफ़ी लोगों ने मैच क्या सर अभी ये टाइम पे रखा. हमने कहा डेट नहीं मिल रही थी और 2 साल पहले हमने यहाँ मैच ऑर्गेनाइज करके रखा था. इस बार कर रहे थे अगले साहब आपका रोजा पकड़ के हम लोग मैच रखेंगे. हर किसी मुसीबत में मेरी काफ़ी बड़े दोस्त है जिनको नहीं खेलने मिला हम बिल्कुल गलती माफ़ करते हैं मगर आने वाले अगले साल आपको ये टूर्नामेंट जरूर खेलने मिलेगा. असंख्य मोहम्मद लोकांचे मला काल मेसेज होते की सर क्या यही रोजा पकड़ के केला क्या हमारे ऊपर गुस्सा है. बिल्कुल गुस्सा नहीं है. ज्यांच्याकडे धावसंख्या झाली ती 39 आता हवेत 18 चेंडू आणि 32 18 चेंडू 32 धावा 37 18 चेंडू 37 धावा. मोठी मॅच बघायला मिळते. आता बाकी कोणतं बघायचं विजयासाठी धावसंख्या करायची टोटल ते आपल्याला 76. आता बाकी गोलंदाज कोण येतोय किरण. हा देखील एक चांगला गोलंदाज तुम्हाला बघा. असंख्य मैदानं गाजवलेत. असंख्य मैदानं गाजवताना बऱ्याच फलंदाज जखून ठेवण्याचं काम केलं आहे. खूप मोठी आशा त्याच्याकडून बाळगली जाते पण एक मोठा तारा अजून देखील मैदानावर सुनीलने देखील मन जिंकलेत. सुनील देखील खूप चांगली फलंदाजी केला. खरं जर पाहायला गेलं तर कृष्णापेक्षा धावा सुनीलच्या जास्त मला पाहायला मिळत आहेत. निश्चितच तुम्हाला बाकी आता हव्यात 18 चेंडूमध्ये 37 धावा. विजयासाठी तुम्हाला टोटल धावा करायचं 76 धावा करायचे. 77 धावाचं लक्ष दिलं आहे. ते निश्चितच तुम्हाला आमदार 11 संघाला कृष्णा पुन्हा सामना करतोय आणि गोलंदाज आहे तो निश्चितच पाहायला मिळतो किरण.
हो बडी बसली जाल में यॉर्कर लेनचा चेंडू आणि गलीमध्ये फसला जात आहे. काय सुंदर गोलंदाजी बघा, एष्टी उद्ध्वस्त होते. या चेंडूचा जर सर्च लावला असेल डीजे, लावला धक्क्याला माना सोडून गेली गो लावला धक्क्याला आता बाकी जातोय तो योगेश पवार. हा देखील एक नावाजलेला खेळाडू. असंख्य प्रोफेशनल खेळाडू बघायला टेनिस क्रिकेटच्या विषयाच्या माध्यमातून आपण बघितलं असेल की कशा पद्धतीने प्रोफेशनल खेळाडू झाले, व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून बघितलं जातं. कृष्णा सातपुते टेनिस क्रिकेटमधले असंख्य खेळाडू आहेत जे क्रिकेटवरच फक्त आपला भवितव्य बघता उज्ज्वल केलं. खरोखर पाहिलं आमच्या भागात जर बघितलं असंख्य खेळाडू टेनिसच्या माध्यमातून बघायला. लुपिनमध्ये बघायला तर माझे परम मित्र जॉब घेतला, त्याच्या पालनला पाहिला. पण पंकज पाटील देखील क्रिकेट कोट्यामध्ये जॉब मिळाला आहे लुपिनच्या कंपनीमध्ये. टाटाचे असंख्य खेळाडू तुम्ही पाहिलात. प्रणय घरातला वगैरे बघाल तर त्यांना देखील जॉब मिळाला आहे. रवी घरात बघाल त्यांना जॉब मिळाला क्रिकेटच्या याच्यातून. तर असंख्य खेळाडू आता मी तुम्हाला कालच सांगितलं की गौतम मकरीला जॉब मिळाला क्रिकेटच्या मैदानात. प्रीतम बारी ह्याला देखील जॉब मिळाला क्रिकेटच्या ह्याच्यावर. क्रिकेटच्या कोट्यातून ह्या खेळाडूंना जॉब दिला आहे DC टेक्सटाईलमध्ये. तर असंख्य खेळाडू असे आहेत जे बघतात आपण बघतोय खरोखरच. तर निश्चितच आता टेनिस क्रिकेटमध्ये खेळाडून देखील वाव दिला जातो आणि चांगली जमेची बाजू मागितली. त्याच्यासाठी आपण प्रत्येकाने भांडायला पाहिजे. मी तर माझ्या आमदार खासदारांना विनंती करेन की पक्ष बाजूला ठेवा, गावातल्या मुलांना नोकरी देण्याचं काम तुम्ही करा. जिथे जिथे कंपन्या टाकतात तिथे कॉन्ट्रॅक्ट घेण्यापेक्षा एकच काम करा ना की आपण आपल्या भागातले कसे गरजू मुलं कामाला लागू शकतील हा बाकी काम करायला पाहिजेत. येणाऱ्या काळामध्ये निश्चितच आम्ही देखील कालच यतीशशी माझं बोलणं झालं आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही ते विनंती करणार आहोत. आम्ही स्वतः इंटरव्ह्यू करून अशी सुशिक्षित मुलं आपल्या घरी बेघर झालेत त्यांना जॉब द्यायला पाहिजेत. आता बाकी नवीन फलंदाज जातोय तो योगेश पवार. मोठा तारा क्रिकेट विश्वातला अजून एक बघायला मिळतो. ह्याच्यावर देखील अतिशय मोठमोठे विक्रम तुम्हाला पाठीशी पाहायला मिळतात. हा इथे बाकी चेंडू ट्रॅव्हल केला जातो मिड विकेट. त्याला एक धावतो चेंडूच्या पाठीमागे क्षेत्रक्षण होईपर्यंत बघता बघता दुसरी धाव होती की नंतर काय सुंदर क्षेत्रक्षण बघा. पिकअप अँड थ्रो कसा करावा हे बघायला मिळते. क्लास टू बघायला मिळतो. निश्चित आमच्याकडचे क्षेत्रक्षण देखील चांगलं. मांगेला समाजाचं विशेषतः मी कौतुक करेल. त्यांचं दांडीचे जर खेळाडू जर पाहिले त्याचा थ्रो जर तुम्ही पाहिलात ना तर बरोबर स्टंपवरती यायला बघतो. जेव्हा आपण मांडीवरती थ्रो करायचं कमरेवरती आमचे कोचेस जेव्हा मला शिकवतात तेव्हा तुम्हाला बघायला मिळते. तर निश्चितच खरं अतिशय सुंदर क्षेत्रक्षण. तेवढाच धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या पोहोचते ती 40 धावा. अजून देखील 36 धावाची आवश्यकता आणि चेंडू आहेत ते 16 चेंडू 36 धावा. सुनीलवर मोठी जबाबदारी कारण कृष्णा तंबूत परतलाय आणि आता मोठी जबाबदारी असणार. तुम्हाला बा काय प्रेक्षक रसिक माय प्रेक्षक चारही बाजूने तुम्हाला खचाखच भरेलं हे स्टेडियम पाहायला मिळते. त्यांची ब्राह्मणपणा मैदान आमदार चषक डहाणू. हो मोठा खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेऊन चेंडू जातो फाईन लेगच्या रिजनला. इथे बाकी क्षेत्रक्षण केलं जातं. एक चतुर परिवर्तन सुंदर गोलंदाजी हाताळली जाते. खऱ्या अर्थाने पॉवर प्लेनंतर धावा जास्त वाढल्या पाहिजेत. पण इथे बाकी निश्चितच किरण यांनी जखून ठेवलं आहे फलंदाजाला. धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या होते ती 41 धावा या फलकावर लागल्या जातात. खरोखरच मयूर माशी हा माझा गुणी स्कोरर बघायला मिळतो. ह्या स्कोररचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. मित्र असे असणारा स्टेजवर मॅच बघणार. आपण म्हटलं की चला आपण एका लंच ब्रेकमध्ये तुम्ही करा. आपण सुंदर काम तुमच्याकडनं करता हो. काही शिकण्याची गरज नाही. तुम्ही परिपक्व आहात हे पाहायला मिळते. पुन्हा आपल्या हाताला पुढचा जेव्हा लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा केला जातो किरणकडून. इथे बाकी चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतो. इथे बाकी वाईड दिला जातोय. वाईडच्या रूपात धावसंख्या बघा. आपल्या मुलांना सांगतो आमच्या इकडचे खेळाडू करतात शिका. बघा वाईड दिला नो ॲग्रेसिव्ह जर असाल तर मिळतो. शिकायला पाहिजे आपण आयुष्यात कुठे. मी देखील अजून म्हणतो ना परिपक्व मी झालोच नाही कधी होणार नाही. जी मरेपर्यंत माणूस शिकू शकतो असं मला शिकायला मिळतं. चुका होणार ना मनुष्य प्राणी. यूट्यूबच्या माध्यमात चुका होतं. शेवटी सगळ्या गोष्टी कोण पाळतो मनुष्य पाळतो ना. अतिशय सुंदर आयोजन बघायला मिळते. चांगली पंचगरी बघायला मिळते. चिंचणच्या माझ्या गुणी खेळाडूंचं कौतुक. यतीश तामोरे परवेज आणि मंगेश तामोरे यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. इथे बाकी चेंडू ट्रॅव्हल केला जातो सर जमीन लगत लॉंग ऑफच्या रीजनला. इथे बाकी क्षेत्र वाटक काबिल तारीफ करूंगा मैं बिल्कुल गर्वान्वित हूँ आपकी इस गेंदबाज के ऊपर जिस तरह से जखड़ के रखा जिससे रोक के रखा है. ना कोई रूम दे रहे हो ना कोई बड़े शॉट खेल रहे. काफी नपीतुली गेंदबाजी जिसे करना चाहिए. कैलकुलेशन कैसा करना चाहिए ये गेंदबाजी करे. गेंदबाज का नाम है किरण. काय सुंदर गोलंदाजी हाताळले जाते. अस्त्र हाताळले जाते आणि फरकाव धावसंख्या होता. सिंगलने रुटेड होते आणि फरकाव धावसंख्या लागते ती 43. आता बाकी हवे आहेत तुम्हाला 14 चेंडू आणि 33 धावा. तो आने वाले 14 गेंदों में 33 रिमेनिंग करना है. 14 चेंडू मध्ये 33 धावा तुम्हाला विजयासाठी करायचे. काय प्रेक्षक बघा गाडीच्या टपावर बघून बघतात. झाड त्यांच्या डोळ्याच्या आडोशाला येते. मॅच दिसत नाही. धगधगत्या उमामध्ये करतात आणि प्रेम करतात हे क्रिकेट वीरांवरती. हा इथे हेलिकॉप्टर शॉट खेळायचा होता. तेवढाच यॉर्कर लेनचा चेंडू चांगला बघायला मिळतो. वॉसिंग अक्रम ह्याने सर्च केला आणि फ्लॉग ओव्हरमध्ये कशी गोलंदाजी करायची हे पाहायला मिळालं. ते तंत्र मंत्र वापरलं जाते. अजून 1 चेंडू येणे बाकी आहे. यस धावसंख्या 1 फक्त वाढते. तर आतापर्यंत धावसंख्या होती ती 44 धावा.
अतिशय सुंदर गोलंदाजी हाताळत जाते किरण याचं जेवढं कौतुक करावं तेवढं काय गोलंदाजी. लेफ्ट आर्म राऊंड विकेट गेलं, कोणते रूम देत नाही. ब्लॉक होल म्हणजे बुंद्यामध्ये कसं चेंडू टाकायचं ते दाखवलं जाते. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू डहाणू शहराकडे धावतोय. 10 ते 15 पावलं त्याचा रनअप पाहायला मिळतोय. आहा, इथे मोठा प्रहार, चेंडू जातो लॉंगॉनच्या रिझनला, 6 धावा योगेश पवारच्या बॅटीतून. क्लास शॉट बघायला मिळतो, दिमागदार षटकार. चला, विशाल नांदस्कर चषकला जिथे मी समालोचन केलं होतं 8 वर्षापूर्वी, तिकडेच ह्याने स्कोरिंग केलं. तेव्हा बाण गुणी नव्हतं, तेव्हा काही दाढी नव्हती ना. आता दाढी असल्यामुळे ओळखू शकत नाही. मास्कमुळे कोण हाक मारतो आपण ओळखायचं. आता मास्क नाहीसा झाला, असे लोकांच्या ओळखी झाल्यात. काही चोर लोकांचा फायदा झाला, मास्कमुळे ओळखत नव्हते ना. बऱ्याचशा सोसायटीमध्ये चोऱ्या झाला, मास्कमुळे ओळखता आले नाही. आता आपण जाऊया मॅचपर्यंत. धावसंख्या झाल्या फरकावरती म्हणजे 50. आता बाकी 12 चेंडू 26 धावा. अतिशय मोठी रंगतदार लढत या मैदानात. द्वंद्व चेंडू फळीचं युद्ध तुम्हाला रंगलं जाते. बघतोय आमदार चषक डहाणू हे आपण बघतोय. विजेत्या संघाला 2,22,222, उपविजेत्या संघाला 1,11,111. त्यानंतर इंडिव्हिज्युअल बक्षीस आहेत, म्हणजे मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, ह्या आमच्या ट्रॉफीज आणि 11,000 रुपयाचं पारितोषिक दिलं गेलंय. यानंतर बाकी त्याला मी नाणेफेकीसाठी तुम्हाला बोलवतो. सांगितलं ना किती वेळा बोलू यार, किती वेळा बोलू सांगा. आयोजक मला बोलतात की सगळ्यां श्री साई दे धनाधन आणि गणेश प्रतिष्ठान नवापाडा यांनी बाकी यायचं नाणेफेक करण्यात. तारापूर सीसी, तारापूर सीसी आणि गणेश प्रतिष्ठान नवापाडा ह्या दोन्ही संघाच्या कडधाना मी मागासपासून सांगतो आपण नाणेफेकसाठी यायचंय. आता पैकी गोलंदाज आहे तो. इथे बघ बॅक फुटला गेलाय, इथे बाकी फसवलं जात आहे. बघा फील्ड सेटलमेंट कसंही केलं, जाणून बुजून त्या खेळाडूला पॉईंट मध्ये ठेवलं गेलं होतं. शॉर्ट ऑफ प्लेन टाकायचा, इंडियर खेळण्यासाठी सांगायचा. आणि सुनील मोठा झटका बसला, खरोखर चांगला पाहिजे फलंदाजी करताना. बघूया किती धावा काढला सुनीलने. 13 चेंडू 23 धावा. हे श्रीमंत खेळी डबल मध्ये 100च्या रेटने धाव सांगेल, 1000ची रेटी. आणि आता जाऊया पुन्हा एका सुंदर संगीताकडे. महाराष्ट्रात महातालुक्यात नाव गाजतय हो कोणाचा. महाराष्ट्रात महातालुक्यात नाव गाजतय हो कोणाचा. या डिंगडॉंग पुणे संघाच्या लाडक्या कर्णधाराचा, या क्रिकेटच्या नगरीतल्या फायटरचे योगेश पेंडकर दादाचा. निश्चितच ज्याचं गीत लावलं तोच कलाकार फळार्थ्यानं जायला मिळतो. गाणं वाजलं की पिक्चरच्या आठवण येतं. पिक्चरमध्ये काम करणारा आपण कलाकार म्हणतो, क्रिकेटमध्ये खेळणारा क्रिकेटर म्हणतो, ॲथलेट्समध्ये धावणारा धावपट्टू म्हणतो, फुटबॉल खेळणार फुटबॉलर म्हणतो, हॉकी खेळणार हॉकीपट्टू म्हणतो, कबड्डी खेळणारा मैदानी खेळ म्हणतो. बघा कशी भाषा बदल. तसा हा पेडकर तुम्हाला बघायला मिळतो. योगेश पेंडकर, वॉट अ ब्युटिफुल बॅट्समन, अतिशय मैदानं गाजवलीत. इथे बाकी जोरदार चेंडू, हो फ्लम पायचीच पकडलं गेलं. मोठा झटका बसतो का की आमदार 11 संघाला. कमबॅक केलं जातात. इथे बाकी निश्चितच मी कौतुक करीन ते हा राधे 11 संघाचं. हॅट्रिक घेतले तर आमचे डॉक्टर साहेब ह्यांच्याकडनं, नवनाथ सोनकर साहेबांकडनं 2,500 रुपयाचं पारितोषिक दिलंय. बघा गोलंदाज तुमच्यासाठी कसं केलंय. आणि गोलंदाज आहे तो निश्चितच भावेश पवार. जर हॅट्रिक घेतली ह्या चेंडूवर तर आमचे डॉक्टर साहेब नवनाथ यांच्याकडनं तुम्हाला 2,500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. नवापाड्याचा कर्णधार गणेश 11चे कर्णधार आलेले आहेत. गणेश प्रतिष्ठान नवापाड्याचे कर्णधार आहेत. आपण तारापूर सीचे कर्णधार यायचं आहे. गणेश प्रतिष्ठान नवापाड्याचे कर्णधार इकडे आलेले आहेत. तारापूर सीसी कर्णधार आपण यायचं आहे. हा सामना. आता बाकी जाऊया किती चेंडू किती धावा. आणि 3 षटकारला चंद्रकांत सावंत यांच्याकडनं 1,000 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलं. आता व्हायत 11 चेंडू 10 चेंडू आणि 26 धावा. ओहो, इथे बाकी बाल बाल बच गए. 500 का 5 नोट रुक गया. 2,000 और एक 500 का नोट. क्या कहते हैं ना, जिसकी किस्मत अच्छी है ना तो बाल बाल बच जाता है. काय गोलंदाजी बघायला मिळते.
मी सुरुवातीला सांगितलं हा सामना मिस केला तर आजची टुर्नामेंट मिस केली बघायला मिळते. वाटा काबिल चालू एक अष्टपैलू खेळ तुम्हाला पाहायला मिळतोय. पुन्हा बाकी आपल्या षटकाला पुढचा चेंडू. इथे बाकी चेंडू खेळला जातो तो यावेळेला बाकी जातो मिडॉनच्या रिझनला. इथे बाकी धावसंख्या फक्त तुम्हाला 1 ने वाढली जाते आणि फलकावर धावसंख्या लागते ती 51 धावा या फलकावर लागल्या जातात. एकमेकाविरुद्ध सातत्य वर्षभरात 30 ते 40 टुर्नामेंट खेळाडू एकमेकाविरुद्ध खेळत आहेत. त्यामुळे कोणाला कुठे थांबवायचं कोणाला कुठे रोखायचं हे चांगलं गणित त्यांना मांडता येते आणि म्हणूनच तो वर्षभर मगचा कोल्हापूर, सोलापूर, पुणे, रायगड, सिंधुदुर्ग, अहमदनगर, औरंगाबाद, पालघर, वसई, डहाणू अशा पद्धतीत खेळतात. त्याच्यामुळे एकमेकाचा कच्चा दुवा बघायला मिळतोय. आता आपल्याला 4 चेंडूमध्ये फक्त एकच धाव दिलाय ते म्हणजे योगेश या गोलंदाजाने ज्या पद्धतीने फलंदाजी केली. एक अष्टपैलू खेळाडू या स्पर्धेसाठी आपल्याला बघायला मिळतोय तो म्हणजे निश्चितच राधे 11 संघाकडनं. यावेळेला बाकी ओव्हर द विकेट मारा करतो. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा बॅकफुटला गेलाय. कव्हरच्या दिशेला चेंडूच्या बाकी पाहायला मिळतोय. हो हो बडी मछली जाल में शॉर्ट प्लेन चेंडू बघा डोकं चालवलं गेलं. अक्कल हुशारीने काम गेलं. कासव सशाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे. तो धावत पाहिला तो थांबला आणि बघता बघता ती स्पर्धा कासवाने जिंकली. डोकं थंड ठेवलं कॉन्सन्ट्रेशन केलं आणि इथे गडी बघितले तेव्हा डीप पॉईंट बघितलं झेल बघितलं इथे कव्हरला थांबवलं आणि जाणून बुजून शॉर्टपुट चेंडू दिला खेळायला लावला इन देअर आणि मोठा विकेट. आता बाकी जातो धनंजय. ह्या खेळाडून देखील सुरुवातीच्या काळामध्ये अशी मैदानं गाजवलीत. मोठमोठे चेंडूला छोटे कसं करण्याचं काम केलं. असंख्य षटकार ज्यांनी पाहिलेत लांब लांब षटकार खेळताना फलंदाज एका षटकात 24 धावाचा पराक्रम देखील त्याच्या नावावर आहे. असा मोठा खेळ तुम्हाला बघायला मिळतो तो म्हणजे धनंजय. आणि आता हव्यात धावा तुम्हाला 7 चेंडू आणि 25 धावा. 7 चेंडू आणि 25 धावा. सामना कुठच्या कुठे खेळ. कृष्णा बाद झाला आणि त्यानंतर बाकी लगाम लागला धावसंख्येला समजायला हरकत नाहीये. एकही खेळ सुनील बाद झाला. एक मोठा खेळ जे आपण चांगली खेळ आपण बघत होतो तिथे बाकी योगेश पवारला फसवलं गेलं. त्यानंतर डावखुरा सुनीलला देखील फसवलं गेलं. गोलंदाज चतुर परिवर्तन बघितलं. पेस कमी केला. ॲक्युरसी बघितली आणि खेळाडू बाद केले. 7 चेंडू आणि 25 धावा. पुन्हा गोलंदाजी करतो तुमचे भावेश. इथे बाकी चेंडू ऑन ड्राईव्ह बघायला मिळते. चेंडूच्या पाठीमागे खेळत जाते. सुंदर क्षेत्रक्षण तिकडे बघायला बघा किती कौशल्य आराम कसा चेंडू पकडला जातो. हलक्या हाताने फेकला जातो. दरम्यान षटक संपला. वाटा मार बाला षटक. या षटकामध्ये फक्त धावसंख्या दिलाय 2 आणि गडी बाद केलेत ते 3. वाटा ब्युटिफुल बॉलिंग अनालिसिस. या षटकामध्ये 2 धावा देऊन 3 गडी बाद केलाय. अक्षरशः खंडार पाडली गेली आमदार 11च्या संघाला. अतिबाका धावसंख्या हवी ती म्हणजे 6 चेंडू आणि 24 धावा. तर यानंतर बाकी आपण जुळणार आहोत ते चिंचणीला डन क्रिकेट टुर्नामेंट 1 लाखाची स्पर्धा अशी चिंचणीच्या गावदेवीच्या मैदानावर जिथे असंख्य. चला आपण यायचं आहे तारापूर CC कर्णधार यायचं आहे. गणेश प्रतिष्ठान नवापाड्याचे कर्णधार मागील 10 मिनिटापासून इकडे येऊन उभे राहिलात. आपण यायचं आहे. मी अनेक वेळा आपल्याला कॉल केलाय निश्चितच आपण यायचं. यानंतर आजच्या दिवसात शेवटचा ह्यातील एक संघ आपल्याला बघायला आजच्या दिवसाला क्वार्टर फायनल संपला आणि मला विचारलं एकाने की कसं खेळणार. तर यूट्यूबवर माझं पहिला आहे तो ज्याप्रमाणे ग्रुप आहेत तसेच खेळू देणार. माझे आयोजक आहे संजीवजी गुप्ता यांनी सांगितले की पहिल्या दिवसाचे पहिले खेळतील, दुसऱ्या दिवशी खेळतील, तिसरा आणि चौथा असा ग्रुप असेल. तर पहिल्या आणि दुसऱ्या दिवसाचा हा एक ग्रुप असेल, तिसऱ्या आणि चौथ्याचा हा एक ग्रुप असेल. ते प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे. ज्याप्रमाणे आयोजकांनी तो ठरवलं होतं तशाप्रमाणे केलं जातं. तर मोठी मॅच होतं उद्या बाकी 9:30 वाजता हजर राहायचं आहे. धाकटी डहाणू आणि आमचा महालक्ष्मी माशी हा संघ निघाला आहे. वडकून महालक्ष्मी वडकून संघ यांचा सकाळी 9:30ला सामना सुरू होईल. जास्तीत जास्त 15 मिनिटं पुढे 9:45 आपला सामने सुरू करायचे कारण उद्या आपल्याला सेमीफायनल आणि फायनल हा देखील सामना खेळवायचा आहे. तर निश्चितच महालक्ष्मी वडकून आणि धाकटी डहाणू संघ जर यूट्यूबच्या माध्यमातून आपण बघत असाल त्यांचे प्रतिनिधित्व इकडे असेल तर आपल्याला सांगतो की उद्या पहिला सामना आपला बाकी इथे प्ले ऑन केला जाईल कमीत कमी 9:45 मिनिटांनी. ॲक्च्युली आम्ही टायमिंग देतो टायमिंग 9:30 आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो तो हिमांशू. 6 चेंडू आणि 24 धाव आणि समोर फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो तो धनंजय. पुण्याचा हा खेळाडू असंख्य मैदानाने गाजवलीत. आता बाकी सिली मिडॉफ तुम्हाला बघायला मिळते. नजर कलेक्टेड करण्यासाठी त्या खेळाडू जाणून बसून तिकडे उभं केलं जाते. धनंजय बघूया यावेळेला कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय.
इथे बाकू चेंडू कव्हरच्या रिझनला खेळला एक्स्ट्रा कॉज एक धाव चेंडूच्या पाठीमागे खेळ हो हो काय क्षेत्ररक्षण केलं जात आहे. डेव्हिड बूनची आठवण केली जाते अशा पण क्षेत्ररक्षण केलं जातं. या गुणी खेळाडूचं कौतुक करायला हवं आहे. काय धावतोय आणि चेंडू तसं पकडत वाडा बेवट काबिल तारीफ करू की गर्वांगी तू आपके फील्ड के वजह से. काय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. आता बाकी 5 चेंडू आणि 23 धावा. एक मोठी रंगतदार लढत दंड युद्ध तुम्ही पाहिलात ते म्हणजे राधे 11 विरुद्ध आमदार 11. एका साईडला कृष्णा सातपुते आणि एका साईडला आपण युद्ध पाहिलं ते म्हणजे निश्चितच योगेश पवार. शेवटी क्रिकेट आहे कुठेतरी हार जीत कोणाची होत असते. एक मोठं क्रिकेट तुम्हाला इकडे पाहायला मिळते. इथे बाकी चेंडू टटवला इथे बाकी सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. निश्चितच धावसंख्या 1 वाढते. ते 1 धाव थांबवले गेले. 3 षटकानंतर बाकी पूर्णतः समापन करण्याची क्षमता होते आणि 3 षटकानंतर निश्चितच मोठा ध्यास केला जातो. संपूर्ण वर्चस्व गाजवतोय तो हा राधे 11चा संघ. थोडीशी जर इथे आम्ही विचार केलाच तर आमचा दैलू हा जो नरपडचा क्रिकेटपटू होता त्याची आठवण इकडे केली जाते. दैलू देखील अशाच पद्धतीने गोलंदाज डावखुरा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळायचं. दैलू भगवान हे जे नरपडचे खेळाडू तिकडे नाव घेतलं जायचं. इथे बाकी चेंडू प्रहार केला जातो. चेंडू जातो लॉंगच्या डोक्यावर 6 धावा करारा स्ट्रोक. बराच वेळानंतर आलेला षटकार तुम्हाला बघायला मिळतो आणि धाव 6 वाढून धावसंख्या होती 60 धावा. विजय 3 चेंडूमध्ये 17 धाव्या असताना सलग 3 चेंडूमध्ये 18 धावा मारल्यात. ते निश्चितच तुम्हाला संघ बघायला मिळतो. टेंबोळे संघाच्या खेळाडू अमित नावाचा खेळाडू 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारलेत. 3 चेंडूमध्ये 17 धावाची आवश्यकता विक्रम तुम्ही इकडे पाहतोय. आता बाकी 3 चेंडूमध्ये धावसंख्या हवी आहे ती तुम्हाला 16. अजून देखील मॅचचं अनिश्चित सांगता येत नाही. क्रिकेट म्हटलं की अनिश्चितचा खेळ आणि म्हणूनच तर क्रिकेटला म्हटलं जातं नाही केव्हा कुठे वळण घेईल कुठे कोणाच्या भात्यात जाईल हे असंख्याला आजपर्यंत क्रिकेटची भविष्यवाणी करता आलेली नाही आहे. असा खेळ तो म्हणजे हा क्रिकेट तुम्हाला बघायला मिळतो. काय हो टेनिस क्रिकेटमध्ये धाव बघायला म्हणजे प्रेक्षकांना खेचण्याचं काम ह्या टेनिस क्रिकेट बॉलने केलं. खरोखरच मी म्हणेल की टेनिस क्रिकेट बॉलचं सर्च केल्यानंतर असंख्य प्रेक्षक पुन्हा मैदानाकडे जास्तीत जास्त वळली जातात. कारण धावांचा ओघ बघायला मिळतो. असंख्य षटकार चौकार तुम्हाला बघायला मिळतात. लोकांना जे हवं ते दिसतो कामगिरी पाहायला मिळते आणि म्हणूनच ते फुलटच चेंडू ह्याचं सर्च केलं गेलं आणि असंख्य लोक या फुलटचच्या प्रेमामध्ये पडलेत. आणि आज बाकी बघताना तुम्हाला इथे मोठे असे प्रेक्षक बघायला मिळतात. प्रेक्षकांना काय हवं असते ते षटकार आणि चौकार. आता सिंगल डुबल उठून बघत नाही. झटकात श्रीमंत कसं व्हावं हे पाहावं आणि फुलटचचा चेंडू बघावं. पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू इथे बाकी चेंडू खाली राहतो. 1 धाव तो फरकावर लागलीच जाते. इथे बघा दुसरी धाव होती हो इथे बाकी स्लीप होतात आणि बघता बघता 2 धावा या फरकावर लागल्या जातात. आता बाकी 2 चेंडू आणि 14 धावा. सामना बरोबरीत झाला तर बाकी तुम्हाला सुपर ओव्हर खेळण्यात येईल. इथे बाकी आपण सामना बघतो. तर आता मी तारापूरच्या कर्णधाराला विनंती करतो की आपण यायचं. मगासपासून आमच्या समोर गणेश प्रतिष्ठान नवापाडाचे खेळाडू इकडे येऊन उभे आहेत. यानंतर आपण बघणार आहोत चिंचणीची एक मोठी टुर्नामेंट पाहणार आहोत 1 लाखाची. त्याने चिंचणमध्ये अजून एक होणार आहे खासदार चषक हा देखील इकडे बघणार आहोत. डहाणूमध्ये मॅचेस खूप काही ऑर्गनाईज होणार. या मैदानावर अजून एक मोठी ट्रॉफी होणार आहे. तर प्रत्येकाने निश्चितच कौशल्य दाखवायचे. आज खऱ्या अर्थाने मी पब्लिक आमचे जे क्रीडा मायबाप प्रेक्षक आहेत त्यांना अनेक धन्यवाद देईल की काय तुम्ही दर्शन घडवलं. असंख्य प्रेमात पडलेत तुमचे लोक. हे बाहेरचे खेळाडू ज्याचे म्हणतात की काय खेळाडू प्रेम करतात लोकांवरती इकडचे. इथे बाकी चेंडू टटवला आहे. इथे 6 धावा बघायला मिळतात. हो हो आता बाकी शेवटचा चेंडू आणि 8 धावा. शेवटचे चेंडू आणि 8 धावा. एक मोठी मॅच तुम्हाला बघायला मिळते. थोडक्यात जीव वाचला जातो. भांड्यात पाणी पडलं की ते पाणी पिलं जाते. पक्षांना 2 घोट मिळाले की आयुष्य जगलं जाते. तसं एकेरी दुहेरी धावाचं महत्त्व काय असावं हे आज तुम्हाला कळलं जाते. अब्दुल जी बिल्कुल देखने सिंगल रूटर कहा मिस फील्डिंग क्या होगा आज यहाँ पे करते हो कि जिस जहाँ पे मिस फील्ड होता है ये 1-2 के बजे के मैच जो रुकते हैं तो वहाँ पे काफ़ी बड़ा नाम होता है. एकदा बघूया शेवटचा चेंडू 8 धावा आणि गोलंदाज पाहतो आपण हिमांशू. इथे बाकी चेंडू हवेमध्ये खेळला जातो. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला. बाकी धावसंख्या होती की नाही होते आणि अशा पण सामना जिंकतोय तो. निश्चित 8 धावांनी सामना जिंकतोय तो राहुल राधे 11 ह्यांनी बाकी आता क्वार्टर फायनल सामना केला. उद्या त्यांचा 3रा सामना केला. आता बाकी यायचा कर्णधार तारापूर सीसी. मगासपासून आम्ही तुम्हाला बोलवतोय आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय तरी तुम्ही देखील येत नाही. आता बाकी यायचंय तारापूर सीसी आणि गणेश प्रतिष्ठान. या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच ते म्हणजे भावेश पवार. चला तारापूर सीसी कर्णधार आलेत का? मग आजपासून तुम्हाला कॉल केलं जातं आपण यायचंय. तारापूर सीसी संघाचे कर्णधार
चला एक इनिंग झाली का आपण नाणेफेक करतो. तारापूर सीसीचे कर्णधार आलेत का? तारापूर सीसी चला इथे बाकी आपण नाणेफेकीसाठी बोलवतोय. त्यानंतर बाकी आपण सामनावीर टॉस करून घेऊ आणि मग सामनावीर देऊया.